खारू हुशार झाली आणि आता मोठी होत चालली आहे. बघा कशा उड्या मारते. काय बोलते मी तुला? असा हात दाबून देऊ. बरं बरं. ओ गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपल्या खारूचं न्यू स्केड्यूल अपडेट झालेलं आहे, जे की आमच्यासाठी पण खूप शॉकिंग होतं गाईज. म्हणजे मला तुम्हाला सांगायला खरंच आवडणार आहे की आत्ता आमची खारू काय काय करते. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार. जेव्हापासून पाऊस स्टार्ट झाला ना, खारूचं पूर्ण स्केड्यूल पूर्ण चेंज झालं आहे. म्हणजे जसं मी स्टार्टिंगला बोललेली की तिला सकाळी सोडलं की ती सकाळी जाते, ती दुपारी येते, रेस्ट करते, परत जाते, परत संध्याकाळी येते. पण आत्ता आमची खारू हुशार झाली आणि आता मोठी होत चालली आहे गाईज. तिकडे बाकीच्या खारू आहेत ना, त्यांच्यासोबत बाहेर जाते आणि काय करते, सकाळी जाते आणि दिवसभर पूर्ण पाऊस असला ना की तिला यायला जमत नाही. मग ती दिवसभर येत नाही, रात्री पण येत नाही, परत दुसऱ्या दिवशी सकाळी पण येत नाही आणि त्यानंतर दुपारी 3:30 वाजले की आम्ही घरी येतो. काय त्या दिवशी मला एवढं रडवलं ना तिने, कारण की ते फर्स्ट टाईम होतं. आणि त्या दिवशी सगळे मला बोललेले की ती येईल येईल येईल, आणि जेव्हा ती आली ना, लिटरली आम्ही लोक एवढे खुश झालो ना. थांबा, तिला मी काजू देते आधी. खारू ये, हे बघ इकडे आहे माझ्याकडे. हां ये. घे. पॅक झाली आहे वाटतं, ती आल्याला मी तिला दिलं. आता पण 3:30 वाजले. आज मी तिला सकाळीच सोडलेलं, आज ती आली आहे लवकरच. काय नको आहे, आज ती लवकरच आली आहे. पण 2 दिवस तिने सेम शेड्यूल केला होता तिचा, की सकाळी गेली, एक दिवस आलीच नाही, दुसऱ्या दिवशी 3:30ला आली. मग तेव्हा मला असं झालं, पहिल्या वेळेला गेली ना तेव्हा मी खूप जास्त रडले. पण मग नंतर मग माझं असं झालं की हां, ती येते. जर ती एक दिवस बाहेर राहून जर ती परत येते ना, याचा अर्थ ती नेहमीच येणार. सो नेक्स्ट टाइम ती गेली ना, त्याच्यानंतर आम्ही जरा रिलॅक्स होतो की ओके, ती उद्या येईल. आणि ती आली पण, आणि त्याच्यानंतर आज पण गेली. पण आज ती दुपारीच आली, बिकॉज आज पाऊस नव्हता. सो ती आली. तू कुठे गेली होती ग? काय ग, कशी राहते तू एवढं रात्र रात्र एकटी तिकडे? हां खारू, तुला भीती नाही वाटत का? काय बोलते मी तुला? खारू. आणि आली की दुपारी डायरेक्ट झोपायला जाते. काय करायचं तुला, बाहेर जायचंय की झोपायचंय ग? हां बुबू. कसं 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 दे, दे ना आता. हिरोईन, आमची हिरोईन आहे ती. आता माझ्या या हातावर गेली. नुसतं उड्या मारत असते इथून तिथून. अगं, त्यांना पण सगळ्यांना बघायचंय तुला, ते सगळे विचारतात. तिला बाकी काही नाही, माझा फोनचा कवर कुडतडायचा आहे. सो मी आता हा तिकडे घेतल्यावर तिला कुडतडायला भेटत नाही आहे ना, मग ती तिकडे जाते. आता मी इथून इकडे घेतला की ती परत इकडे. माझे बाबू, कळलं? फोनचे कवर माझे सगळे कुडतडून झालेत. आता कदाचित ती झोपायला जाईल बघा. ती असं असं करेल आणि झोपायला जाईल. काय, जा मग आता झोपायला जा. मी मुद्दाम आता खिडकी बंद करून घेतली आहे. सकाळी 7 वाजता गेली आहे ती बाहेर, ती आत्ता आली आहे. जा जा झोप, जा झोप जा. काय, हे सगळे म्हणतात खारूला तुमच्या बाहेर सोडा. त्यांना काय माहिती, आमची खारू दिवसभर बाहेर फिरत असते. आम्हाला रात्री किती आठवण येते खारू कुठे आहे म्हणून. आणि मग आली की आम्हाला झोपायचं असतं ना. काय ग, चिमणी म्हणजे चिमणी ती माझी चिमणी माझी. ओके, बघा कशी राहते. आता ती मोठी झाली आहे. हिची शेपटी पण आता म्हणजे मला असं वाटतं ही शेपटी जाऊन अशी झुपकेदार शेपटी येणार आता खारूला. साव माझी नख तू. कशी बघते बघा, कशी बघते बघा. छोटूशे बाबू आमचं ते.
आता ना ती मोठी झाली आहे ना, तिला असे तिचे पाय बघा असे एकदम असे मोठे झाले, त्यामुळे ना तिला असं छान होल्ड करता येतं तिच्या 2 पायांवरती. अशी मस्त बसते. डब्बाबाई, डब्बाबाई. किती नाव आहेत ना, किती नाव आहेत आम्हाला. काय ग, खिडकी खोलू? बघितलं, कवर चावते माझं, कवर चावते ती कवर. हे बघा, फोनवरच चढली माझ्या, डायरेक्ट फोनवर चढलीस तू माझ्या. आता माझ्याशी मस्ती करेल ना, तिला फोनचा कवर नाही दिलाय म्हणून. काहीच मला खूप रडवलं, खूप रडवलं त्या दिवशी, मला खूप रडवलं काहीच. मी खूप रडले. जा पी, पाणी पी. अगं तो प्लास्टिकचा कवर आहे खारू, तो नसतो खायचा. आणि तिला घेतलं नाही तर मला लगेच चावते, चिडली लगेच. चिडकी, चिडकी तू आमची. खारूचा काका पण आलेला आहे. आणि काजू इकडे ये, माझ्याकडे जा. तिला पिस्ता भेटला ना की मग तिला काहीच नको. ये चल, हे बघ काजू घे. ते बघ काजू आणले तुला, काजू. हे बघ भरवतोय तरी. हे बघ खाल्लंच नाही. हा ये चल. हा चल ये. सावती बघ, खूप दिवसांनी तिला- आलोय ना. नाही, तिचं म्हणणे मला आता यायचं नाहीये मोबाईलचा कवर. हे बघ, हे बघ बाईट करते. खूप दिवसांनी हे आलोय बघा, ना. खूप दिवसांनी आलं ना. हे घे. काय खायचंय? पिस्ता खायचंय? पिस्ता दे मग तिला. खारू कोण आलं बोटाला तुला काय भेटायला? काय ग? हे घे, पिस्ता घे. ती आलो ना मी की त्या धाग्यावरतीच हे करते. हे पूर्ण खराब केलं इथलं. हा काय? चावून चावून. हे बघ, हे बाईट करते बघ नुसती. खारू, ए खारू, ऐशा करती तू? ऐसी कैसी गुंडी बनेगी रे तू? कशी येते दर्शन दुपारी? अरे सगळ्यांना असं वाटतं की खारू खरंच घराच्या बाहेर जात नाही, तिला घराच्या बाहेर सोडत नाही आपण. आता ह्यांना काय माहिती की हो खारू ना, आम्ही इकडे वाट बघतो तिची दिवसभर, कधी येते हा ना, कधी येते कधी येते. कारण आम्हाला पण टेन्शन असतं की ती येत नाही तोपर्यंत. ती आल्यानंतर आम्हाला जरा असं जरा हे होतं की हा आली बाबा एकदाची. ऑ कशी पाणी पिते बघा. हे घे. झालं वाटतं. चावते कशाला? खारू पाणी पी ना. हा आता गेली त्याच्या दाढीत. तिला दाढ्याच दाढीला आवडतात. हा, मयूची पण दाढी आणि केस. ये इकडे पुढे ये. खारू ये इकडे पुढे. मस्तीखोर झाली ती, खूप मस्ती करते नुसती. आता तिला ना खूप मस्ती आल्या, खूप मस्ती आली तिला आता. बघा कशा उड्या मारते. चल ये. चावायला नाही दिलं, चावायला नाही दिलं. ते बघा ते बघा ते बघा ते बघा ते बघा, मस्तीखोर. हा, ह्यांच्या जवळच मस्ती करणार ती. मयू, दर्शन, तिला बरोबर कळतात मला कोणासोबत मस्ती करायची. इकडे ये. बाहेर फिरून फिरून झाली आहे बघ अशी भिजून भिजून. घरात होती तर एकदम अशी मस्त इथल्या इथे फिरायची. बघा अशी ग्रीप आहे तिला. शोधती, मोठ शोधती माझी. आता तिकडे जम्प करायला, तिकडे जम्प करेल. परत गेली धाग्यावर. इकडे बघा जम्प, इथे ना मारणार जम्प. खारू तुला बोटं पाहिजेत चावायला. माझीच पाहिजेत का? आता मी इथे हात दिला ना, पण माझीच माझ्या बोटं इथे नाही पाहिजेत का? चावायचे तिला. तेव्हा माझीच त्याचेच चाव. बोटं पाहिजेत तिला. आता बघू.
माझा नकोय बोट तिला चावायला. बघितलंस किती शहाणी आहे ती. आदर माझ्या बोटाचा वास घेतला. लबाड लबाड खारू लबाड आहे आमची. काय आहे, कोण आहे तिकडे? खारू. झोपतेस का तू आता? सो हा आहे आमच्या खारूचा पडदा. ठीक आहे. आता ह्याच्यात तिने काय केलंय माहिती आहे का गाईज? ह्याच्यामध्ये हा असा होल केलाय. मग आता ती इथे असेल ना, पण तिला पलीकडे जायचं असेल तर ती या होलमधून अशी इकडे येणार. कळलं? वट्ट माइंड. जा चिमणे, जा झोपायला. जा झोपायला. गाव कर बाबू बचा. जा झोप जा. चल जा लवकर. सो गाईज आता ना खारूची आम्हाला थोडी थोडी लँग्वेज पण समजायला लागली. अशी चिवचिव करते. सो तर तिला कधी भूक लागली आहे की तिला कधी खेळायचं आहे, काय करायचं ना, ते मला बऱ्यापैकी आता थोडं थोडं समजायला लागलं आहे गाईज. अँड तुम्हाला आमच्या खारूचे ब्लॉग्स कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. खूप फोन पाडला आणि फोन पाडल्यावर अशी घाबरली आणि वरती जाऊन बसली आहे बघ. आता जा बाबू झोपायला. मी लाईट्स बंद करू का सगळे? हे हमारी कशी झाली आहे बघा बाहेर फिरून फिरून. कशी झाली बाहेर फिरून फिरून. कशी झाली बाहेर फिरून फिरून. हे बाहेर कोण करेल तुला असं पॅम्पर खारू? काय ग? हां असं हात दाबून देऊ. बरं बरं. ओ बापरे, तो हात नाही दुखत आहे का? दुसरा पाहिजे. त्याचे हात दाबायचे तिचे. वा ओके. आता तो हात द्यायचा आहे का? हां दे मग. हां दे. काय दे. आता हा हात दाबायचा आम्ही. कळलं काहीच? बघा म्हणजे बसायची पद्धत बघा. बघा काय नार महिला ही दमते ना, मग हिचे हात मी असे दाबून द्यायचे. काय बोलाल बोला आता. लाडोबा आहे तो. लाडोबा आहे तो आमचा. लाडोबा आहे ना खारू. आमचा लाडोबा आहे ना. हे बघ कसे फुगलेत, कसे फुगलेत. जा आता गावकर. 4 वाजून गेले. आता ही गेली झोपायला. ठीक आहे. ही दुपारच्या टायमिंगला कधीच झोपत नव्हती. हे आत्ताचं तिचं शेड्यूल आहे. हां हे बघा. आता आम्ही झोपणार थोडा वेळ, मग बाहेर निघणार परत खायला. बोलले ना तुम्हाला लाईट्स बंद केली की ती आतमध्ये जाणार. खूप हुशार आहे ती. चाटते आता मला. झोप आता झोप तू. हे होल करून ठेवलेत बघा इकडून तिकडे जायला. इथे कंटाळा आला की तिकडे जायचं. झोप हां बाबू. कसं वाटलं आमच्या खारूचा नवीन स्केड्यूल? आणि तुम्हाला खरं सांगू का, हे ॲक्च्युली आमच्यासाठी पण खूप म्हणजे वेगळी गोष्ट. म्हणजे जेव्हा ती परत येते ना, तेव्हा आम्हाला असं वाटतं की हां म्हणजे आम्ही काहीतरी तिच्यासाठी खूप चांगलं करतो आहे. आणि ती आमच्यावरती एवढा विश्वास ठेवते की ती पूर्ण रात्रभर बाहेर राहूनसुद्धा दुसऱ्या दिवशी परत येते. आता आम्ही काय केलं आहे, ह्या खिडकीवरती जर तुम्ही आधीचे व्लॉग बघितले असेल तर या खिडक्यांवरती ग्रीन नेट लावलेली आहे. ठीक आहे. ती आम्ही झाडांसाठी लावली होती की खूप जास्त ऊन येत होतं. सो त्याच्यामुळे आम्ही ती झाडांसाठी लावलेली. पण आता ती जेव्हा छोटी होती ना तेव्हापासून ती ग्रीन नेट आहे. सो आता तिने ना ती ग्रीन नेट अशी बरोबर लक्षात ठेवली. आणि मयूर मला म्हणाला की ही ना ती ग्रीन नेट जर आपण त्या विंडोला पण लावली ना तर त्या विंडोला पण ती ग्रीन नेट बघून ती येईल. आणि एक्झॅक्टली आता तसंच होतं. आम्ही जेव्हापासून ती ग्रीन नेट लावली आहे ना तेव्हापासून ती बरोबर आमच्याच खिडकीत येते. तर तेव्हापासून ती खालच्यांच्या घरी नाही जात आहे. सो मे बी तिने ग्रीन नेट बरोबर लक्षात ठेवली आहे की ग्रीन नेट म्हणजे माझं घर, असं ते तिला एक हे झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आहे खारूचं सगळं बघून? म्हणजे मजा येते आहे का? आणि म्हणजे आम्हाला तर ॲक्च्युली खूप मजा येते आहे
की हा एवढासा प्राणी आणि मुळात ना भित्रा प्राणी येतो, त्याला आम्ही बाहेर सोडतोय तरी तो परत आमच्याकडे येतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे की तर तिला हे घर तिचं वाटतंय की अच्छा मी इथे गेल्यानंतर मी छान आरामात झोपणार आहे, मला इथे छान खायला भेटणार आहे, ह्या गोष्टीचं तिच्याकडे एक असं हे आहे आणि म्हणून ती परत आमच्याकडे येते. सो मला खरंच खूप छान वाटतं आहे. तर येस, आपण हा वाला व्लॉग आपण इथेच एंड करूयात आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.